नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझ्या ह्याच चॅनलवरती मी एंजल्सच्या कोर्सचे व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत 3-4. तुम्हाला एंजल्सबद्दल जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल, हा कोर्स करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर ते व्हिडिओज नक्की बघा. हे कोर्स मी पूर्णपणे मोफत पोस्ट केलेले आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही बाहेर हजारो रुपये फी देता. ह्याच व्हिडिओजमध्ये मी एंजल्स म्हणजे कोण, देव आपले आणि एंजल्स ह्यांच्यात काय फरक आहे, एंजल्सची प्रार्थना कधी आणि का करायची याबद्दल अतिशय डिटेलमध्ये सांगितलेलं असेल. सो हे प्रश्न तुम्हाला असतील तरीसुद्धा ते व्हिडिओज अगदी नक्की बघा. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी आर्कएंजल मायकल बद्दल अजून जास्त सांगणार आहे, अनुभव सांगणार आहे आणि प्लस आपण त्याचं मेडिटेशनही करणार आहोत. त्यामुळे पण हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल. सो निळ्या जांभळ्या प्रकाशाचा, हातामध्ये प्रकाशाची तलवार असणारा हा आर्कएंजल मायकल देवांचा सगळ्यात जवळचा एंजल असं मानलं जातं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वीरभद्र किंवा श्री हनुमान यांची कार्य जी आहेत ती आर्कएंजल मायकलच्या कार्यासारखीच आहेत. ह्याच चॅनलवरती मी श्री हनुमान यांचा पण एक मेडिटेशन पोस्ट केलेलं आहे. इट्स अ व्हेरी पॉवरफुल मेडिटेशन. तुम्ही ते अजूनही केलेलं नसेल तर आय वुड सजेस्ट की ते पण तुम्ही अगदी नक्की करा, तुम्हाला खूप छान अनुभव येईल. सो कमिंग बॅक टू आर्कएंजल मायकल. आर्कएंजल मायकल हा देवांचा सगळ्यात जवळचा एंजल असं मानलं जातं. तो धैर्याचं प्रतीक आहे आणि तो आपल्याला संरक्षण देतो, संरक्षण देणारा एंजल अशी त्याची ख्याती आहे. सो तुम्हाला कधीही भीती वाटत असेल, धैर्याची गरज असेल किंवा संरक्षणाची गरज असेल तर तुम्ही आर्कएंजल मायकलची मदत त्यासाठी नक्की घेऊ शकता. तसंच आर्कएंजल मायकल त्याच्या ह्या प्रकाशाच्या तलवारीने कॉर्ड कटिंगचं सुद्धा काम करतो. कॉर्ड म्हणजे काय तर कुठलीही निगेटिव्ह व्यक्ती किंवा नकारात्मक परिस्थिती किंवा कुठली नकारात्मक जागा ह्यांच्याशी आपलं किंवा भूतकाळातल्या नकारात्मक घटना ह्यांच्याशी असणारे आपले अदृश्य भावनिक बंध, हे बंध आपली सकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि त्याच्यामुळे आपल्या मनात आणि आयुष्यामध्ये नकारात्मकता आलेली असते. सो हे बंध आर्कएंजल मायकल जेव्हा तोडतो तेव्हा आपल्याला मानसिक शांतता आणि भावनिक स्वातंत्र्य मिळतं. सो ह्या कॉर्ड कटिंगसाठी आर्कएंजल मायकल आपल्याला अगदी नक्कीच केव्हाही मदत करतो. आर्कएंजल मायकल मला सगळ्यात जवळचा एंजल आहे. आर्कएंजल मायकलची मदत मी अगदी वेळोवेळी घेत असते. आर्कएंजल मायकलचे खूप सुंदर सुंदर अनुभव माझ्याकडे आहेत. त्यातले काही मी आता तुमच्याशी शेअर करते आहे. आपल्याच एक प्रेक्षक माझ्या चॅनलच्या ज्या आहेत त्यांनी मला, त्या ताईंनी थोड्या दिवसांपूर्वी कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी मला सांगितलं की त्या बाहेरची सगळी कामं एकट्याच करायच्या, बाहेरनं काही आणणं किंवा बँकेतली कामं जी कुठली बाहेर जायची कामं असतील त्या करायच्या. पण आता फ्यू मंथ्स बॅक त्यांना व्हर्टिगोचं निदान झालं होतं, डायग्नोसिस. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही आता एकट्या बाहेर इथून पुढे पडू नका, कारण तुम्हाला कधीही चक्कर येऊ शकते. त्यांच्या मनामध्ये भीती बसली आणि त्या बाहेर जायला घाबरायला लागल्या. त्यांचा मुलगा पण खूप प्रयत्न करत होता की त्यांनी एकट्याने बाहेर जावं, कामं करावीत, पण त्यासाठी तयार नव्हत्या. अनेक महिने त्या घरीच असायच्या. कुणी बरोबर असल्याशिवाय त्या बाहेर जाऊच शकायच्या नाहीत. त्यांनी मला विचारलं की कुठला एंजल मला ह्याच्यात मदत करू शकेल का, किंवा आपण काय करू शकतो. मी त्यांच्याशी डिस्कस केलं आणि त्यांना सांगितलं की आता इथून पुढे तुम्ही एक काम करा ताई, जेव्हा कधी तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तेव्हा तुम्ही आर्कएंजल मायकलला सांगा, त्याला विनंती करा, त्याला सांगा की मला इथे जायचं आहे, माझे हे काम आहे, तिथं नेऊन मला परत घरी आणण्याची जबाबदारी आता तुझी आहे. अगदी हक्काने आर्कएंजल मायकलला तुम्ही सांगा आणि मग बघा काय होतं ते. तर थोड्या दिवसांनी, 15-20 दिवसांनी मला त्यांचा डायरेक्ट फोन आला. मला त्या म्हणाल्या की ताई तुम्ही मला सांगितलं सेम मी तसं केलं. आर्कएंजल मायकलला मी प्रत्येक वेळेला सांगितलं की मला इथे जायचं आहे, मला तिथे नेऊन घरी परत सुरक्षितपणे आणण्याची जबाबदारी तुझी आहे. आणि गेले 15 दिवस मी रोज बाहेर जाते आणि रोज बाहेरची कामं करून अगदी सुरक्षितरित्या घरी येते आहे. माझ्या मुलाला सुद्धा ह्याचं खूप आश्चर्य वाटतंय. सो ही आहे आर्कएंजल मायकलची महिमा. आर्कएंजल मायकल जो आहे, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की तो धैर्याचं आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. तो आपल्या मदतीला, आपल्याला संरक्षण द्यायला, प्रोटेक्ट करायला कधीही धावून येतो.
बरेच वेळेला असं होतं बघा, की कुठल्या ठिकाणी गेलं म्हणजे कुणाच्या तरी घरी किंवा कुठल्या तरी दुकानामध्ये किंवा कुठल्या अशा सार्वजनिक ठिकाणी वगैरे आपण असं गेलो, की आपल्याला अचानक खूप अस्वस्थ वाटायला लागतं. जर का तुम्ही खूप एनर्जी सेन्सिटिव्ह असाल, तर तुम्हाला एकदम काहीतरी विचित्र वाटायला लागेल त्या ठिकाणी. तुम्हाला काहीतरी धोका आहे किंवा खूप अस्वस्थ वाटतं. अशा वेळेला तुम्ही लगेच 1 मिनिट शांत व्हा, थोडे दीर्घ श्वास घ्या आणि आर्कएंजल मायकलला विनंती करा, की तुमचं प्रोटेक्शन करायला त्याला सांगा. तुम्हाला संरक्षण द्यायला आर्कएंजल मायकलला विनंती करा आणि तुमच्या लक्षात येईल, की इन फ्यू सेकंड्स तुमची एनर्जी कंप्लीटली चेंज झालेली आहे. तुम्हाला जे खूप अस्वस्थ वाटत होतं, ते आता एकदम शांत वाटतंय आणि त्या जागेची तुम्हाला अजिबात जी भीती वाटायला लागली होती, ती कमी झालेली आहे. मी तर आर्कएंजल मायकलकडे असं प्रोटेक्शन नेहमीच मागते. तुम्ही कधी घराच्या बाहेर पडताना सुद्धा बाहेर पडताच जरी म्हणालात, की आर्कएंजल मायकल प्रोटेक्ट मी द होल डे टिल आय गेट बॅक टू द हाऊस किंवा प्रोटेक्ट मी द होल डे किंवा तुम्ही गावाला निघाला असाल, तर तुमच्या घराचं पण प्रोटेक्शन करायला तुम्ही आर्कएंजल मायकलला अगदी नक्की सांगू शकता. म्हणजे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी आर्कएंजल मायकलची मदत टेक्निकल गोष्टींसाठी घेते हे पण मी सांगितलेलं होतं. म्हणजेच माझ्या घरातल्या काही टेक्निकल गोष्टी म्हणजे माझा लॅपटॉप म्हणा किंवा टीव्ही, फ्रीज वगैरे जर का चालू होत नसेल किंवा त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला, तर मी आर्कएंजल मायकलला लगेच सांगते, की मला हेल्प कर. आर्कएंजल मायकल अशा वेळेला मला मदत कशी करतो, तर ती वस्तू आयदर लगेच चालू तरी होते, नाहीतर मला पटकन काहीतरी आयडिया तरी सुचते, की हे केल्यावरती हे चालू होईल किंवा मला अशा कुठल्यातरी मेकॅनिकचा कॉन्टॅक्ट मिळतो, जो कमी पैशामध्ये मला ती वस्तू एकदम करेक्ट दुरुस्त करून देईल. सो टेक्निकल गोष्टींमध्ये सुद्धा आर्कएंजल मायकल आपल्याला खूप हेल्प करतो. अगदी ह्याचाच रिसेंट अनुभव मी तुमच्याशी शेअर करते. माझी मुलगी तिचा मला फ्यू डेज बॅक सकाळी मेसेज आला, की मम्मा माझं खूप मोठं असं प्रेझेंटेशन आहे क्लायंटच्या समोर, जे माझ्या लॅपटॉपमध्ये आहे आणि काही केल्या माझा लॅपटॉप चालू होत नाही. मी गेले अर्धा तास प्रयत्न करते पण माझा लॅपटॉप चालूच होत नाही. आय डोंट नो व्हॉट द प्रॉब्लेम इज. मी तिला आणि ती अगदी रडकुंडीला आली होती, कारण तिचं महत्त्वाचं प्रेझेंटेशन अर्ध्या तासांनी होतं आणि तिचा लॅपटॉप चालू होत नव्हता. मी तिला सांगितलं, की एकदम शांत हो, लांब श्वास घे आणि आर्कएंजल मायकलला मदत माग. त्याला सांग, की माझा काही कर आणि माझा लॅपटॉप चालू करून दे, कारण माझं प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट प्रेझेंटेशन आहे. त्यानंतर मला 15-20 मिनिटांनी तिचा मेसेज आला, की मम्मी येस मी तू सांगितलं तसंच केलं. आर्कएंजल मायकलची प्रार्थना केली आणि मी लॅपटॉप चालू केला आणि माझा लॅपटॉप चालू झाला. आय डोंट नो व्हॉट हॅपन्ड, कारण त्याच्या आधी मी अर्धा तास सगळ्या प्रकाराने ट्राय केलं होतं, पण माझा लॅपटॉप चालू झाला नव्हता. पण आता मात्र लगेच झाला. सो शी वॉज व्हेरी हॅपी आणि अर्थातच आय टू फेल्ट व्हेरी हॅपी. मी सुद्धा आर्कएंजल मायकलला लगेच थँक्यू म्हटलं. सो मी आत्ता तुम्हाला मेन्शन केलेल्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आर्कएंजल मायकलची मदत मागू शकता. तो एनी टाईम तुम्हाला अगदी हसत नक्कीच मदत करतो. आता आर्कएंजल मायकलची मदत मागण्यासाठी काही स्पेशल प्रार्थना करण्याची गरज आहे का? रादर कुठल्याही एंजलशी, कुठल्याही आर्कएंजलची मदत मागण्यासाठी काही स्पेशल प्रार्थना किंवा काही दीक्षा घेण्याची किंवा अशी काही गरज आहे का? तर मुळीच नाही. आर्कएंजल जे असतात ते देवानीच आपल्या मदतीसाठी तयार केलेले दूत असतात आणि त्यांना आपण कधीही कॉल करू शकतो. फक्त येस, अगदी मनापासून तुम्ही त्यांना कॉल केलं पाहिजे, पूर्णपणे श्रद्धा ठेवून. म्हणजे मनात ट्रस्ट नसेल आणि तुम्ही प्रार्थना केली तर कदाचित तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकणार नाहीत. ते आपल्याला मदत नक्की करणार आहेत असं मनात ट्रस्ट ठेवा. कुठल्याही भाषेत कसंही तुम्ही त्यांना कॉल करू शकता. ते तुमच्या मदतीसाठी अगदी नक्की येतीलच. तसंच जरी एंजल्सना ठराविक कामं नेमून दिलेली असली, म्हणजे ते ठराविक डिपार्टमेंट्सकडे बघत असतील, तरीसुद्धा बरेच वेळेला असं होतं, की आपण जेव्हा कुठल्यातरी अडचणीत सापडतो, संकटात सापडतो, तेव्हा आपल्याला हे आठवणं शक्य नसतं, की कुठल्या एंजलला कुठलं काम दिलं आहे अँड ऑल दॅट. अशा वेळेला तुम्ही कुठल्याही एंजलची मदत मागू शकता. आपल्याला त्या वेळेला ज्या मदतीची गरज असते, ती मदत अगदी नक्की मिळते. तुम्ही अनुभव घेऊन बघा. बऱ्याच क्लासेसमध्ये असं सांगितलं जातं, की एंजलशी कनेक्ट करायचं असेल, तर तुम्हाला आमच्याकडनं दीक्षा घ्यायला लागेल. आम्ही तुम्हाला एंजलशी कनेक्ट करू, मगच तुम्ही एंजलशी कनेक्ट व्हाल वगैरे. असं काहीही ॲब्सोल्युटली नसतं. कुठल्याही एंजलशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला फक्त मनामध्ये श्रद्धा आणि ट्रस्ट पाहिजे. आपण जसं देवाशी कुणीही कनेक्ट होऊ शकतं ना, आपल्याला थोडीच दीक्षा वगैरे घ्यावी लागते देवाशी कनेक्ट व्हायला.
हे तर देवाचीच रूपं आहेत, देवानीच तयार केलेली आपल्यासाठीचे दूत आहेत. सो त्यांच्याशी कनेक्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारची दीक्षा वगैरे अजिबातच घ्यायला लागत नाही. तर फक्त मी तुम्हाला म्हटलं तसं मनापासून तुम्ही प्रार्थना करा आणि एंजल्सची मदत मागा. आपण मदत मागितल्याशिवाय एंजल्स आपल्याला मदत करत नाहीत, कारण ते आपल्या फ्री विलच्या आड येत नाहीत. सो आपण मदत मागावी लागते, तरच ते एंजल्स मदत करतात, हे मात्र लक्षात ठेवा. आणि येस, एंजल्सनी आपल्याला मदत केली की त्यांचे आभार मानायला मात्र अजिबात विसरू नका. कारण ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे अर्थातच त्यांना पण छान वाटतं आणि नेक्स्ट टाईम ते आपल्याला लगेच मदत करायला तयार होतात. तसंच मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की एंजल्स हे ओमनी प्रेझेंट असतात. म्हणजे आता तुम्ही असा विचार म्हणजे कुठली एंजलची मदत मागताना असा विचार करू नका की अख्ख्या होल जगामध्ये हा एंजल मलाच का मदत करणार आहे, तो सपोज दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला मदत करण्यामध्ये बिझी असेल तर तो माझ्याकडे येणार आहे का. तर असं काही नसतं. एंजल्स कितीही रूपं घेऊ शकतात आणि कुणालाही कधीही केव्हाही कशीही मदत करू शकतात. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्तपणे मनात पूर्ण श्रद्धा ठेवून एंजल्सची मदत मागा आणि त्यांनी मदत केल्यानंतर त्यांना थँक्यू म्हणायला विसरू नका. यानंतर आपण आर्कएंजल मायकलचे मेडिटेशन करणार आहोत. ते मेडिटेशन ऑडिओ फॉर्ममध्ये असेल आणि आर्कएंजल मायकलशी कनेक्ट करण्यासाठी आपलं प्रोटेक्शन करण्यासाठी, त्याची आपण मदत मागण्यासाठी आणि आपल्याला जे नको असलेले कॉर्ड्स आहेत, बंध आहेत, ते कट करण्यासाठी आपण त्याला विनंती करणार आहोत आणि त्याचा अनुभव पण घेणार आहोत. आय एम शुअर की तुम्हाला ह्या मेडिटेशनचा खूप सुंदर असा अनुभव येईल. मेडिटेशन नक्की करा आणि तुम्हाला काय अनुभव येतात ते कमेंटमध्ये माझ्याशी जरूर शेअर करा. तसंच हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सशी पण शेअर करा, जेणेकरून सगळ्यांनाच याचा फायदा होईल. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका. सो आता करूया आपण आर्कएंजल मायकलचं मेडिटेशन. थँक्यू. नमस्कार, मी नेहा जोशी. आज आपण आर्कएंजल मायकलशी कनेक्ट करण्यासाठी, त्याच्याकडून प्रोटेक्शनची मदत मागण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी किंवा नकारात्मक भावना, तणाव, भीती निर्माण करणाऱ्या एनर्जी कॉर्ड कटिंगसाठी, त्याची मदत मागण्यासाठी एक मेडिटेशन करणार आहोत आणि या सर्वांचा अनुभव देखील घेणार आहोत. सो सगळ्यात आधी एका कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसा किंवा झोपा. पुढची 15-20 मिनटं तुम्हाला जिथे कोणीही डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी कम्फर्टेबली बसा आणि हलकेच डोळे बंद करा. लांब गहिरे श्वास घ्यायला सुरुवात करा. लांब गहिरे श्वास हळूहळू सोडा. प्रत्येक श्वास घेताना अशी कल्पना करा की आजूबाजूची पॉझिटिव्ह एनर्जी आणि शांतता तुम्ही तुमच्या शरीरात भरून घेताय आणि प्रत्येक श्वास सोडताना अशी कल्पना करा की शरीरातला, मनातला सर्व ताण, चिंता, अस्वस्थता तुम्ही बाहेर जाऊन देताय. अर्थातच प्रत्येक श्वासाबरोबर तुमचं शरीर अधिक रिलॅक्स होत जाईल, अधिक शांत होत जाईल. शरीराला एकदम रिलॅक्स सोडा. जस्ट रिलॅक्स युअर बॉडी, लूजन अप युअर बॉडी. शरीरातले सगळे मसल्स एकदम रिलॅक्स होऊ देत. शिथिल सोडून द्या शरीराला आणि मनाला. जसजसं तुमचं शरीर लांब गहिऱ्या श्वासांबरोबर शांत होत जाईल तसतसं कल्पना करा की तुमचं मनही शांत होत जात आहे. अशी कल्पना करा की आकाशातून, विश्वातून, युनिव्हर्समधून एक दैवी, तेजस्वी, पांढरा सोनेरी प्रकाश, त्याचा वर्षाव तुमच्या पूर्ण अंगावरती होतोय. या प्रकाशामुळे तुम्हाला अजून रिलॅक्स वाटायला लागलेला आहे. हा प्रकाश तुमच्या शरीराभोवती पसरला जातोय आणि शरीरातले प्रत्येक मसल्स, डोक्यापासून ते पायापर्यंत हा प्रकाश रिलॅक्स करत चालला फील करा. तुमच्या डोक्यापासून पायापर्यंतचे
सगळे मसल्स एकदम रिलॅक्स सोडा, एकदम रिलॅक्स होऊ देत. तुमचा चेहरा, डोकं, हात, पाय, तुमचा छातीचा भाग, पोटाचा भाग, पाठ, दोन्ही पाय, तिथले सगळे मसल्स, दोन्ही हात, खांदे, सगळं रिलॅक्स होऊ देत. शरीराला एकदम ढिलं सोडून द्या. जसजसं शरीर रिलॅक्स होत जाईल तसतसं तुमचं मनही रिलॅक्स होत जाईल, शांत होत जाईल. अनुभव घ्या त्याचा. Just feel as your body is getting relaxed, your mind is also getting quieter. शरीर शांत होत चाललंय तसतसं मनही शांत होत चाललंय. एकदम शांत, एकदम शांत, एकदम शांत. फील करा हे रिलॅक्सेशन थ्रू आउट युअर बॉडी. शरीरातल्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक मसलमध्ये हे रिलॅक्सेशन फील करा, इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा. व्हेरी नाईस. आता मनातल्या मनात किंवा हलक्या आवाजात म्हणा, मी आर्कएंजल मायकलला प्रेमपूर्वक आमंत्रण देत आहे. कृपया मला तुझ्या दिव्य प्रेमानं, संरक्षणानं आणि मार्गदर्शनानं वेढून घे. माझ्या सर्वोच्च हितासाठी जे योग्य आहे, आवश्यक आहे, तेच घडू दे. फील करा आर्कएंजल मायकलची एनर्जी तुमच्या अवतीभोवती. फील करा, इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा आर्कएंजल मायकलचा निळा, जांभळा, तेजस्वी प्रकाश तुमच्या सभोवताली सगळीकडे पसरतोय. तुम्हाला संरक्षण देतोय. तुमच्या भोवती एक संरक्षणाची भिंत उभी करतोय, संरक्षण कवच तयार करतोय. फील करा. आता फील करा, कल्पना करा की तुमच्या समोर आर्कएंजल मायकल उभा आहे. त्याचा निळा, जांभळा, नीलमणीसारखा प्रकाश सगळीकडे पसरलाय. त्याच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या दिव्य ऊर्जेमध्ये तुम्हाला पूर्ण सुरक्षितता, धैर्य आणि मनात शांतता जाणवतीये. काही क्षण या दिव्य उपस्थितीचा आर्कएंजल मायकलच्या अनुभव घ्या. त्याच्या निळ्या, जांभळ्या दिव्य ऊर्जेचा अनुभव घ्या. तुमच्या मनातल्या शांततेचा अनुभव घ्या. आता फील करा, इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा आर्कएंजल मायकलच्या हातातून सुंदर निळा दिव्य प्रकाश तुमच्या सहस्त्रार चक्रामधून तुमच्या पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होतोय. हा प्रकाश तुमच्या शरीरातल्या प्रत्येक कणाकणात भरत चाललाय आणि हा प्रकाश, ही दिव्य ऊर्जा तुमचं मन शांत करत जातीये. तुमचं हार्ट चक्र प्रेमाने भरताना फील करा. Your heart chakra is now filled with love and peace and calmness. तुमची संपूर्ण ऊर्जा शुद्ध होतीये. या दिव्य प्रकाशाने आर्कएंजल मायकलच्या फील करा. Your energy is getting purified. हा दिव्य प्रकाश तुमच्या अणुरेणूमध्ये स्वीकारा. तुमच्या शरीरात, मनात स्वीकारा. Accept this divine energy of Archangel Michael in your mind and body. Great. तुमचं मन आता एकदम शांत झालेलं आहे. आर्कएंजल मायकलच्या दिव्य प्रकाशामुळे शरीराभोवती एक संरक्षण कवच तयार झालेलं आहे आर्कएंजल मायकलच्या दिव्य एनर्जीचं. You are feeling so safe, secured and grounded right now. आता तुमच्या मनामध्ये
अशी कुठलीही व्यक्ती, कुठलीही घटना, कुठलीही जागा, कुठलीही आठवण किंवा कुठलीही भावना येऊन देत, जिच्याशी तुमचं भावनिक किंवा ऊर्जेचं बंधन आहे. कुठली जबरदस्ती करू नका. नॅचरली जे समोर येतं आहे त्याचा स्वीकार करा. त्या व्यक्तीशी, जागेशी, परिस्थितीशी जोडलेल्या एनर्जीच्या कॉर्ड्स म्हणजे ऊर्जेच्या दोऱ्या तुम्हाला दिसत आहेत अशी कल्पना करा. यातल्या काही दोऱ्या, काही कॉर्ड्स ह्या प्रेम, आदर आणि आशीर्वादाने भरलेल्या आहेत, ज्या तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता, प्रेम घेऊन येतात. त्या तशाच राहू देत. पण ज्या दोऱ्यांमध्ये भीती आहे, ज्या कॉर्ड्समध्ये भीती आहे, राग आहे, अपराधीपणा, गिल्ट, दुःख, सॅडनेस, निराशा, आसक्ती किंवा कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आहे, त्या एनर्जी कॉर्ड्सकडे आता लक्ष द्या. आता आपण आर्कएंजल मायकलला विनंती करणार आहोत, या नकारात्मक ऊर्जा घेऊन येणाऱ्या सगळ्या दोऱ्या, सगळ्या एनर्जी कॉर्ड्स कट करण्यासाठी. सो मनात किंवा हलकेच मोठ्याने म्हणा, आर्कएंजल मायकल, कृपया माझ्या सर्वोच्च हितासाठी जे ऊर्जाबंध आता आवश्यक नाहीत मला, ते प्रेमानं आणि सुरक्षितपणे दूर करा. कृपया माझ्या जीवनातली सर्व नकारात्मक ऊर्जा, माझ्या हृदयातून जुनी वेदना आणि दुःख दूर करण्यासाठी माझी मदत करा. फील करा, इमॅजिन करा, आर्कएंजल मायकल तुमच्याकडे अतिशय प्रेमाने बघतायत आणि आता आर्कएंजल मायकल त्यांच्या तेजस्वी निळ्या प्रकाशाच्या दैवी ऊर्जेच्या तलवारीने, पूर्ण प्रेमाने, पूर्ण करुणेने आणि दिव्य अशा तेजाने त्या सर्व नकारात्मक ऊर्जेच्या दोऱ्या अलगदपणे कापतायत. सर्व लहान मोठ्या नकारात्मक ऊर्जेच्या दोऱ्या ज्या तुमच्या आयुष्यामध्ये तणाव, वेदना घेऊन येत आहेत, त्या सर्व वेदना आता आर्कएंजल मायकलच्या दिव्य ऊर्जेच्या निळ्या प्रकाशाच्या तेजस्वी तलवारीने कट होताना फील करा, इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा. ही प्रत्येक कॉर्ड आता आर्कएंजल मायकलच्या निळ्या जांभळ्या दिव्य प्रकाशामध्ये विलीन होत जातीये. फील करा, जुनी वेदना, तुमचे सगळे ताण, चिंता त्या प्रकाशामध्ये वितळून जात आहेत. हळूहळू तुमच्या मनामध्ये प्रेम, शांती आणि हलकेपणा पसरला जातोय. फील करा. प्रत्येक कॉर्ड जी तुम्हाला वेदना, ताण, चिंता देत होती ती कट होतीये. जिथे जिथे ही कॉर्ड होती तिथे तिथे आता गोल्डन हिलिंग एनर्जी पसरतीये. फील करा. फील करा मनातला आणि शरीरातला हलकेपणा, शरीरातल्या प्रत्येक कणामध्ये पसरत जाणारी आर्कएंजल मायकलची हिलिंग एनर्जी, दिव्य ऊर्जा. फील करा आर्कएंजल मायकलची. जणू काही तुमची एनर्जी तुमच्याकडे परत येतेय. जणू काही तुमचं एक नवीन सकारात्मक रूप तुमच्यामध्ये परत अवतीर्ण होत आहे. फील करा, यू आर कम्प्लीट, यू आर सेफ अँड यू आर फ्री. ग्रेट. आता मनातल्या मनामध्ये हळुवारपणे हे म्हणा, मी सर्व भीती सोडून देत आहे.
मी सर्व अपराधीपणा, मनातला सर्व गिल्ट सोडून देत आहे. मी सर्व दुःख सोडून देत आहे. मी सर्व नकारात्मक बंधनातून मुक्त होत आहे. मी माझी दिव्य ऊर्जा परत स्वीकारत आहे. मी सुरक्षित आहे. मी संरक्षित आहे. मी शांत आहे. आय एम लव्ह. आय एम लाईट. मी पूर्णपणे मुक्त आहे. ग्रेट. फील करा मनात आणि शरीरात आलेला हलकेपणा आणि तुमच्या शरीरात आणि मनात पसरलेली पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा. फील करा ही एनर्जी तुमच्या पूर्ण शरीरात आणि मनात पसरताना. Feel all the positive energy of love and light of Archangel Michael spreading throughout your body. कल्पना करा तुमच्या शरीराभोवती गडद निळ्या जांभळ्या रंगाचं एक तेजस्वी संरक्षण कवच तयार झालेलं आहे आर्कएंजल मायकलच्या दिव्य प्रकाशानं. आणि या कवचातून फक्त प्रेम, आनंद, शांती, समृद्धी फक्त हेच प्रवेश करू शकतात. सर्व नकारात्मक ऊर्जा या कवचाबाहेरच विरघळून जाणार आहे. काही क्षण या संरक्षणाचा अनुभव घ्या. या प्रेम, शांती, समृद्धी, दिव्यतेचा अनुभव घ्या. इथून पुढे तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आनंद, प्रेम, शांती आणि समृद्धी यांनाच स्थान आहे. बाकीची सर्व नकारात्मक ऊर्जा या संरक्षण कवचाच्या बाहेरच राहणार आहे. Great, such a fantastic feeling. Enjoy this feeling. अनुभव घ्या या पॉझिटिव्ह दिव्य ऊर्जेचा. आता कृतज्ञतेने म्हणूया, आर्कएंजल मायकल, तुमच्या प्रेमासाठी, संरक्षणासाठी, मला धैर्य देण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी मी मनपूर्वक आभारी आहे. माझ्या प्रत्येक पावलाबरोबर तुमचं दिव्य संरक्षण आणि प्रकाश माझ्यासोबत राहू दे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्स, थँक्स, थँक्स. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. एक दीर्घ श्वास घ्या. आर्कएंजल मायकलची ही दिव्य ऊर्जा तुमच्या शरीरात आणि मनात भरून घ्या. आर्कएंजल मायकलची ही संरक्षणाची, मार्गदर्शनाची आणि धैर्याची दिव्य ऊर्जा आता आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार आहे. फील करा, इमॅजिन करा. Your body and mind is completely healed and filled with the blessings from Archangel Michael, protection from Archangel Michael. Great. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडा. अगदी हळुवारपणे हातापायाची बोटं हलवा. हळूहळू तुम्हाला शरीराची जाणीव व्हायला लागेल आणि योग्य वाटेल तेव्हा अगदी हलकेच डोळे उघडा. आणि आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस शांततेनं, धैर्यानं, प्रेमानं आणि दिव्य संरक्षणाच्या अनुभूतीनं
तुम्ही जगणार आहात हे लक्षात ठेवा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.